बारामतीमध्ये झळकले खासदार सुनेत्रा पवारांचे बॅनर्स, बॅनरवर भावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख। हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। सुनेत्रा पवारांची खासदारपदी निवड झाल्यानं पुण्यात आरपीआयची बॅनरबाजी। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोष स्वागत। ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष। सोसाट्याच्या वादळानं इंदापुरात शेतीचा मांडव झाला आडवा, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। अकोल्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान, चौकात उभारलेलं सुशोभीकरण झालं खराब। नगरमध्ये 6 दिवसापासून पावसाच्या सरी, शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामाला वेग। जालन्यात पावसामुळे रस्ते जलमय, पाणी साचल्यानं खड्ड्यात रुतलं कारचं चाक, पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा। पावसाळा लांबल्यास जलसंकट निर्माण होण्याची शक्यता। तब्बल 70 वर्ष लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय। जागा गेलेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 एकर जमीन परत मिळणार। गोंदियातल्या 96 गावांना पावसाळ्यात पुराचा धोका। आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज, तालुका पातळीवर समिती करणार स्थापन। जम्मूमध्ये भीषण उन्हाचे चटके, पुढचे 5 दिवस उष्णतेचे हवामान विभागानं वर्तवला अंदाज। जुन्नरमधला हापूस हंगाम अंतिम टप्प्यात, ऑगस्टपर्यंत आंब्यांचा मुक्काम वाढला। यूपीतून दशेरी आंब्यांची आवक। आजपासून शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट, चिमुकल्यांच्या गोंधळानं शाळा गजबजल्या। चांदीची चमक घटली, चांदी 89,000च्या आत, 2 आठवड्यात 5,500 घट। आता भारतातही मिळणार डेंग्यूची लस। आयसीएमआरनं सुरू केली 3ऱ्या टप्प्यातील चाचणी। म्हाडाच्या 173 गाड्यांच्या विक्रीसाठी 27 जूनला ई लिलाव। 27 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार अर्ज। आता प्रत्येक जिल्ह्यातल्या गावातच होणार मोफत उपचार। जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य शिबिरांचं आयोजन। जालन्यात शेतरस्त्याच्या वादातून 2 गटात हाणामारीत एकाची हत्या। आरोपींवर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।